ओम नमः शिवाय। मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर् न तेजो न वायुः चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहम्। न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुः न वा सप्तधातुर्न वा पंचकोशः न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहम्। न मे द्वेषो रागो न मे लोभा मोहो न मे मदो नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहम्। न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थं न वेद न यज्ञः न मे द्वेष रागौ न मे लोभा मोहौ न मे वै मदो नैव मात्सर्य भवः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहम्। न पुण्यं न पापं सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थं न वेद न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहम्। न मे मृत्युशंका न मे जातिभेदः पिता नैव मे माता न जन्मः न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभूतवाचं सर्वत्र सर्वेन्द्रियाणां न च संगतं नैव मुक्तिर्न मेयः चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहम्। मित्रांनो, या सर्व स्तोत्राचा सारांश आपल्याला चिंतन करायचे की भगवान शंकर जी आहे ही अनादिकालची देवता आहे, म्हणजे विष्णू तत्वाच्या अगोदर ही देवता आहे। अगदी अफगाणिस्तानपासून बलुचिस्तान वगैरे पाकिस्तान हल्लीचा आणि इथपासून तर थेट इकडे मलेशिया वगैरे तिथपर्यंत भगवान शंकराचे पिंड किंवा लिंग आपल्याला सापडतं, मंदिरं सापडतात, उत्खननामध्ये ते सापडलेलं पण आहे। तर मित्रांनो, लिंग शब्दाचा अर्थ काही नास्तिक लोक चुकीचा करतात। ते म्हणतात लिंग म्हणजे जे एक पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे त्यांच्या डोक्यामध्ये असतं, परंतु लिंग किंवा योनी, योनीचा अर्थ असा होतो, योनी म्हणजे कारण, जगाचं कारण योनी आहे। म्हणून लोक म्हणतात की बा तुम्ही योनी पूजा करता, बरोबर आहे। जगाचं जे कारण आहे त्या कारणाची पूजा हिंदू धर्मामध्ये आहे आणि जगाचं कारण कोण आहे तर ते शिवतत्व आहे। शिवतत्व, शक्तितत्व हे जगाचं काय आहे, कारण आहे। ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे त्यांनी की बाबा हे सगळं ज्याच्यापासून होतं ते शास्त्र योनी, आणि त्यांनी सांगितलं की शास्त्र हे काय आहे, योनी आहे। कोणाचं म्हणले ते शास्त्र हे योनी आहे ब्रह्मस्वरूपाचं, की ते त्याच्यातून त्यांनी दाखवलं शास्त्राने, म्हणून तुम्हाला कळालं। म्हणून योनी याचा अर्थ कारण असा होतो। शंकराचार्य म्हणतात की मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं, मी मन बुद्धी चित्त अहंकार वगैरे मी काहीच नाही, आणि मी श्रोत्र नाही, मी जिव्हा नाही, मी प्राण नाही, नेत्र नाही, मी आकाश नाही, भूमी नाही, मी तेज नाही, मी वायू नाही, मी चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहम्। मी शिवस्वरूप आहे। मी वाणी नाही, मी पद नाही म्हणजे पाय चालण्याचं वगैरे, उपस्थपन वायू उपस्थेंद्रिय पण मी नाही। मी कोण आहे तर मी चिदानंद रूप आहे। मी द्वेष नाही माझ्या ठिकाणी, राग नाही माझ्या ठिकाणी, लोभ नाही, मोह नाही, असा मी आहे। आणि माझ्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं मात्सर्य म्हणजे मत्सर नाही, आणि मद नाही, आणि दुसरी गोष्ट धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे सुद्धा मी नाही। मग मी कोण आहे
तर मी फक्त चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी शिवतत्व आहे. मला पुण्य माहीत नाही, मी पुण्य नाही, पाप नाही, सौख्य नाही, दुःख नाही, मंत्र नाही, तीर्थ नाही, वेद नाही, यज्ञ नाही. मी भोजन नाही, मी भोज्य नाही, मी भोगता नाही. म्हणजे थोडक्यात त्रिपुटी मी नाही. मी कोण आहे तर चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. आणि मी मृत्यू नाही, मला मृत्यूचं भय नाही, मला मृत्यूविषयी शंका पण नाही, माझ्या ठिकाणी जाती भेद पण नाही. मला पिता नाही, मला कोणी माता नाही, मला जन्म नाही, मला मृत्यू नाही, मला कोणी बंधू नाही, मला कोणी मित्र नाही, मला गुरु पण नाही, मला कोणी शिष्य पण नाही. मी कोण आहे तर मी फक्त चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. असा मी शिव आहे. अहम निर्विकल्पो, मी निर्विकल्प आहे, निराकार आहे. मी त्या ठिकाणी कसं आहे, विभूती धारण करणारा आहे. आणि सर्वत्र सर्वेंद्रिय जे आहेत ते माझ्या ठिकाणी काहीही नाही. फक्त मी कोण, मी फक्त शिवस्वरूप आहे, बाकी कोणीही नाही. हे जे तत्त्वज्ञान भगवान शंकराचार्यांनी या एका स्तोत्रामधून त्यांनी प्रगट केलं आहे, ते अतिशय महत्त्वाचं स्तोत्र आहे, महत्त्वाचं तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलं. मित्रांनो, आज श्रावणी सोमवार असल्यामुळे आम्ही मुद्दाम हे पॉडकास्ट सुरू केलेलं आहे. तर याला या ठिकाणी आपण प्रतिसाद द्यावा, शेअर करावा आणि कमेंट करावा.